रेवला सांगते ती खूप खुश होईल. नको, सरप्राईज देते म्हणजे ती जास्त खुश होईल. तिला किती मोठी झाली आहे तुझी रेव. लग्न होणार आहे तिचं. आता मला पण नीट जबाबदारीने वागायला हवं. मी जे काय म्हणाले की त्यांना पूर्ण खात्री आहे मी रेवच्या लग्नाची जबाबदारी अगदी नीट पार पाडू शकेन. पण ते आधी ह्या नीट जपून ठेवते, पर्समध्येच ठेवते. नको, आयते वेळी निघताना मी वेगळी पर्स घेतली तर येथेच राहतील. कपाटात ठेवते. नको, कपाटात पण नको. नेमकं निघायच्या वेळेला मी त्या पर्समध्ये टाकायलाच विसरले तर काय कुठे ठेवू आता? काय करू मी कुठे ठेवू? हे हातात घालते. आता कुठे जाणार नाही. पण रेवला आवडणार नाही का मी अशा हातात घातलेलं? काय लिहिला? रेव बहीण आहे ना तुझी, एवढं नक्की समजून घे. इथे काय झालंय? लीला प्लीज लीव. पण झालंय काय ते तरी सांगा. लीला प्लीज ऐक ना प्लीज लवकर. जस्ट लीव मी अलोन. पण माझं काही चुकलंय का? ऐक माझं प्लीज चल. पण इथे झालंय काय? प्लीज थोड्या वेळासाठी. लीला प्लीज बाहेर जा. लीला प्लीज आय नीड सम टाइम. प्लीज गो. एजेंना काय झालं असं अचानक? हसे का चिडले? काय करू मी यांचं? कधी भस्कन चिडतात, ओरडतात. सगळं बरं चाललंय असं वाटत असताना मध्येच काय होतं यांना? एजे माझ्याशी कधी नीट वागणार आहेत देवच जाणे. का होतंय मला? का वागतोय मी असं? What's wrong with me?
प्रेम केलंय मी. निरपेक्ष प्रेम. माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि घरातल्या प्रत्येकावर. त्यातच फळ आहे. तुमच्या या प्रेमाला बोलणारे नाहीये ते जे. ते अत्यंत प्रॅक्टिकल आहेत. त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या कामावर आहे. ते स्वतःला कामात झोकून देतात. ही जी फालतूगिरी आहे ना तुमची, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसेल. गैरसमज आहे तुमचा की एजंटचं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम वगैरे काही नाही. तुम्ही त्यांची बायको आहात ना, म्हणून नाईलाजाने तुम्हाला दिलेला आदर येतो आणि त्यालाच तुम्ही प्रेम समजून आम्हाला सतत सुनावत असता. हरकत नाही. आदर असला तरी तो मी कमवलाय. मी या घरात आले तेव्हा तुम्ही कोणीच मला एक्सेप्ट करायला तयार नव्हता, पण आज मी एजंटच्या मनात, आपल्या घरात स्वतःची एक जागा निर्माण केली. आणि मला पूर्ण खात्री आहे, आज ना उद्या एजंटच्या मनात पार्टनर म्हणून माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास नक्की असेल.